अतिशय सुंदर असा कार्यक्रम या युवा गुणी गोमंतकीय कलाकारांनी इथे सादर केला। श्री ऋषिकेश ढवळीकर, सिद्धी सुर्लकर आणि विश्वजित मेस्त्री यांनी गेले काही तास येथील रसिकांना खरोखर खिळवून ठेवलं आणि तेवढीच उत्कृष्ट अशी साथ यांना वादक कलाकारांची लाभली। प्रश्न एकदा जोरदार टाळ्या या सर्व मान्यवरांसाठी। हा सुंदर कार्यक्रम इथे एवढ्या मोठ्या स्वरूपात आयोजित होतोय। मान्यवरांचं स्वागत करावं अशी विनंती पर्यटन संचालनालयाच्या कर्मचाऱ्यांना। चित्रा यांना विनंती करते आदरणीय श्री रोहन खवटे यांचं स्वागत करावं। चित्रा मॅडम, वैष्णवी मॅडम यांना विनंती आदरणीय श्री गोविंदजी गावडे यांचं आपण स्वागत करावं। प्राची यांना विनंती आहे श्री सुनील अंचिपाका संचालक पर्यटन संचालनालय यांचं स्वागत करावं। उपाध्यक्ष श्री विजय धारवाडकर यांनाही विनंती की त्यांनी मंचावर यावं। तसंच श्री गिरीश धारवाडकर यांचं स्वागत, श्री योगेश तांबा यांचंही स्वागत करावं। श्री योगेश तांबा, श्री स्वरूप नाईक आणि विजयजी धारवाडकर यांचंही स्वागत आपण करावं। व्हाईस प्रेसिडेंट आपलं हे स्वागत। सर्वांचं स्वागत झालेलं आहे। काही वेळातच विश्वविख्यात असे गायक श्री महेश काळे यांची मैफल इथे सुरू होईल। आपण तत्पूर्वी या मान्यवरांचे विचार ऐकूया। एवढा सुंदर असा हा चिखलकाला एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये आयोजित केला जातो आणि हे सगळे मान्यवर अगदी हिरिरीनी यामध्ये अगदी मनपूर्वक भाग घेतात। आपण गेल्या वर्षीच्या चिखलकाल्याची जर छायाचित्र पाहिली असतील तर आपण पाहिलं असेल की आदरणीय रोहनजी, आदरणीय गोविंदजी हे स्वतः चिखलकाला खेळताना आपण पाहिलेला आहे। सगळ्यांबरोबर अगदी एकत्रित येऊन याच प्रसंगी मी आदरणीय श्री गोविंद गावडे यांना विनंती करते की आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे। सर्वांना माझा सस्नेह नमस्कार। मार्शल नगरीत या सुंदर रसिक प्रेक्षकांचं मी ह्या मतदारसंघाचा आमदार या नात्यानं तुम्हा सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करतोय आणि आजच्या चिखलकाल्याच्या निमित्त अभंग वारी या सुंदर अशा अनोख्या कार्यक्रमात माझ्या मित्राचं आदरणीय पर्यटन खात्याचे मंत्री रोहनजी खवटे यांचं पण माझ्या संपूर्ण मार्शल नगरीच्या वतीनं मी स्वागत करतोय। रंगमंचावर उपस्थित आहेत सुनीलजी आमचे संचालक पर्यटन खात्याचे, त्याचप्रमाणे या देवस्थानाचे अध्यक्ष श्रीमान धारवाडकरजी, श्रीमान योगेश तांबा, श्रीमान नाईक, बाकी सर्व रंगमंचावरील मान्यवर ज्यांनी सुंदर महफिल तुमच्या समोर सादर केले होते, त्या महफिलीचे सगळे कलाकार, गायक, वाद्य कलाकार आणि ज्यांच्यामुळे आपण इथं मोठ्या मनभावनेने आतुरतेने वाट पाहत आहात ते म्हणजे विश्वविख्यात गायक श्रीमान महेश काळे यांच्या या मैफलीत आज तुम्हा सर्वांना मी मानाचा मुजरा करतोय। ह्या एकंदरीत चिखलकाल्याच्या निमित्त मागच्या वर्षापासून संपूर्ण जगभर हा उत्सव जो आहे तो पसरलेला आहे आणि ह्याचं मुख्य कारण काय आहे तर वर्तमानपत्र, सोशल मीडिया आणि माउथ पब्लिसिटीच्या माध्यमानं खास करून टुरिझम डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ गोवा याने जो अनोखा कार्यक्रम, जो उपक्रम हातात घेतलेला आहे त्याबद्दल मी आदरणीय रोहनजी खवटे यांनी एक सांस्कृतिक
एक बंधन, या मातीकडे असलेला वास, त्या मातीकडे असलेलं नातं आज संपूर्ण जगाच्या नकाशावर आज पोहोचवलेला आहे. आणि म्हणूनच गेली कित्येक वर्ष प्रयत्न करत असताना ज्यावेळेला विचार जुळतात, ज्यावेळेला एकमेकांबरोबर एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग होतं, त्याच वेळेला असे तऱ्हेचे कार्यक्रम आज इथं संपन्न होत आहे. खास करून माझी मार्शल नगरी, माझा हा अंत्रुज महाल जो आहे तो कलाकारांची खाण म्हणून ओळखले जाते. या अंत्रुज महालात अनेक कलाकार दिले, जगविख्यात प्रख्यात असे गायक, त्याचप्रमाणे ह्याच मार्शलच्या नगरीतून मार्शल सारखाला एक विद्वान ह्याच गुमंत भूमीला दिलेला आहे. आणि म्हणूनच आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे या लोकांची प्रेरणा घेऊन आपण आजची युवा पिढी घडवण्याचं काम आज करणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणूनच वेळेपूर्वी आपण सगळे इथं जमलेलो आहोत त्या स्वर, लय, ताल आणि या विठ्ठलाच्या दर्शनासाठी किंवा त्यांच्यावरती अभंग जे आहेत त्यांचा एक गायनाची मैफल ऐकण्यासाठी आपण आतुरलेलो आहोत. मार्शलच्या या नगरीत जो चिखलकाराचा उत्सव जो आहे, त्यांच्या अत्यंत मातीत मळणारा, मावणारा हा जो उत्सव जो आहे, त्या उत्सवाच्या मी आज उद्घाटन सोहळ्याच्या प्रीत्यर्थ तुम्हा सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतोय. आणि माझे भाषण किंवा मी सदैव आपल्या सातत्याने संवाद करीत असतोय. जास्त वेळ नाही काही बोलता मी आदरणीय रोहनजी खवटे यांचे मनपूर्वक आभार मानेन. तुम्ही इथे सगळे जमलात आणि ह्या कार्यक्रमाला शोभा आणली म्हणून तुम्हा सर्वांचे मी आभार मानतोय आणि तुम्हा सगळ्यांना मी आभार मानून धन्यवाद म्हणतोय. देव बरोबर. मनपूर्वक धन्यवाद सर. स्थानिक आमदार आदरणीय श्री गोविंदजी गावडे यांनी अगदी घरचं असं केलेलं हे स्वागत खरोखर खूप खास होतं आणि रास्त होतं. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय गोविंदजी. यानंतर पर्यटन खात्याचे मंत्री आदरणीय श्री रोहनजी खवटे, ज्यांच्या पुढाकारानं गेली 2 वर्ष चिखलकारा जो कित्येक वर्ष परंपरेने इथे चालत आलेला होता त्याला एवढं मोठं स्वरूप प्राप्त झालं आणि गोवा पुन्हा एकदा जागतिक नकाशावर एका वेगळ्या सांस्कृतिक कारणासाठी झळकू लागला. की आपण आदरणीय श्री देवाक नमस्कार करून आज आम्ही चिखलकाराचा इनॉग्रल प्रोग्राम जो माशेल गावच्या सुंदरशा वास्तून घडून हाडला. थंय उपस्थित आमचे मित्र आर्ट एंड कल्चर, स्पोर्ट्स एंड यूथ अफेअर्स मिनिस्टर बाब गोविंद गावडे, आमचे टुरिझमाचे डायरेक्टर बाब सुनील, देवस्थानचे अध्यक्ष बाब दारवडकर, सेक्रेटरी बाब योगेश तांबा, तशेंच बाब स्वरूप नाईक, बाब दारवडकर, हांगा जमिल्ले देवस्थानचे सगळे पदाधिकारी, उपस्थित ग्रामस्थ, संगीत प्रेमी, पत्रकार भाव, इलेक्ट्रॉनिक मीडिया भाव आणि भयणीनो, खूप आनंद जाता की आमचे स्वतःचे दायज नाल्यार आमी आमची संस्कृती म्हणटा ती एक वेगळ्या लेवलाचेर घडोवन लोकांक फक्त गोंयकार धरून पर्यटक धरून सगळ्यांक दाखोवपाची एक संदी आमकां म्हाका दिसता गोंया ह्या चिखलकाराच्या कार्यक्रमांतल्यान मेळिल्ली आसा. लास्ट इयर आमी जेन्ना हो चिखलकारो घडोवपाक घेतलो आनी देवस्थानचे अध्यक्ष बाब योगेश सगळे कडेन उलयले आनी मागीर गोविंदा कडेन उलयले तेन्ना एकूच विचार आशिल्लो की आमी गोंय पर्यटकाच्या हातून पळयता आसतना, पर्यटनाच्या हातून पळयता आसतना लोकांचो विचार चेंज जावपाक जाय. समुद्र, दर्या सगळे आसाच, पूण गोंयचे विचार पळयता आसतना परसेप्शन की आमी नायट लायफ, बीच आनी तितलेच पर्यंत पावता जेन्ना गोंयची वळख वेगळीच आसा. आमी परशुराम भूमी म्हणून नाल्यार फाटले स्पिरिच्युअलिटी हातून म्हणत गोंयचे विचार आमच्या पुर्वजां कडल्यान पयले खुबशे वेगळेच आसात. गोंयांत टॅलंट भरपूर आसा आनी आर्ट एंड कल्चरच्या माध्यमांतल्यान गोविंद आपले काम करीत आसा आमची संस्कृती फुडें व्हरपाक. ती जशी संस्कृती फुडें व्हेली ती आमकां फुडल्या लोकांक पिढीक दाखयता आसतना आमी पर्यटकांकूय दाखोवचें. स्पेनाचें ट्रेडिशन
आणि कल्चर वेगळो. थंय एक फेस्टिवल जाता टोमाटिनो, टोमाटांनी खेळटात आणि ताज्या खातीर वेगळे वेगळे देशाचे लोक थंय वतात फक्त टोमाटांनी खेळपाक. आज आमी हांगा देवकी कृष्ण देवळान ह्या वास्तून आमी वार्षिक पिढींची पिढी मातये बरोबर जे आमच्या लागींची आसा ते मातये बरोबर खेळप, ओल्ड ट्रेडिशनल गेम्स जावन पावसांत खेळप, पावसाचे विचार करप, तो आमी सगळ्या विचारान पळयलें जाल्यार चिखलकालो एक युनीक फेस्टिवल. भुरगे युवा पिढी तातूंत येतात, जाणटे येतात, जात पात न पळयता सगळे एकठांय सेलिब्रेट करतात आनी ताज्या खातीर हो इव्हेंट फुडल्या पिढीक व्हरता आसतना एक व्हडल्या स्तरार व्हरून त्या टायमार आमी इंटरनॅशनल टुरिस्ट, डॉमेस्टीक टुरिस्टांकूय ताजो आस्वाद घेवचो. गोंयचे खाण पदार्थ जे आसा, आज प्रधानमंत्री उलो मारलो की देखो अपना देश, आणि परत तांणी मिलेट्सा कडेन आमचे नाते दवरले जे पुर्वजांचे आशिल्ले. हे सगळे कडेन एक कडेन हाडलें जाल्यार आमच्या लोकांक ताजो आस्वादूय घेवंक मेळटा आनी वेगळ्या विचारान पळयता आसतना पर्यटकाक गोंयचे परसेप्शन चेंज जावंक शकता. सो आमी गोवा बियॉन्ड बिचीस जेन्ना म्हणलें तेन्ना स्पिरिच्युअल टुरिजमाचेर भर दिलो आनी रिजनरेटीव टुरिजमाच्या आदाराचेर एकादश तीर्थ म्हणजे 11 देवळां आमी आयडेंटिफाय केली. आज एकादश तीर्थाच्या नावार सप्तकोटेश्वर नार्वेच्यान आमी काणकोण परशुराम पुरुषोत्तम पर्यंत 11 देवळां जी आयडेंटिफाय केली. तातूंतल्यान स्पिरिच्युअल सेक्टरूय चालू केलो आनी वेगळे वेगळे विचार होमस्टे जावं बाकीचे जातूंतल्यान ग्रामीण भागांत लोकांक ताजो फायदो जावचो पर्यटनाचो आनी पर्यटनाचो ओव्हर एक्सप्लॉयट न करता हे विचार घेवन आमचे डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्र्याक घेवन आमी हे लास्ट 2 वर्सां वाटचाल फुडें घेतिल्ली आसा. आज इनॉग्रल प्रोग्राम आनी हांव जाणा आमची भाशणां आयकुपाक तुमी कमी आयले पूण एज अ पार्ट ऑफ द इनॉग्रेशन वी आर डुईंग आवर पार्ट. बाब आमचे कलाकार बाब महेश काळे एनी टायम पावतले आनी तांचे गायन आयकता आसतना लास्ट इयर आमी राहुल देशपांडे करिल्लो. हो एक्सपोजर दिता आसतना खूब इम्पॉर्टंट आसा की आमच्या लोकल टॅलंटाकूय एक्सपोजर मेळचो म्हणून आमच्याय कलाकारांक हांगा व्यासपीठ दिल्लें आसा. ह्याच तरेन समज आमी घडयलें जाल्यार रुरल टुरिजम, ग्रामीण भागांत पर्यटन करता आसतना ग्रामीण भागाच्या लोकांक फायदो, तशेंच गोंयचें पर्यटन पळयता आसतना आमचें परसेप्शन चेंज जावपाक हो जो आमी ध्येय घेतिल्लो आसा ताका तुमचो सगळ्यांचो सहकार्य आसतलें अशें आशा बाळगिता. खास करून देवस्थानची कमिटी, पूर्ण कमिटी धारोडकर बाब, तांबा बाब आनी तांचे पूर्ण कमिटी मनाक आजारांतल्यान देव बरें करूं म्हणटा. कित्याक कलेक्टिवली जेन्ना काम करतात तेन्ना गोंय फुडें वचूंक शकता. आनी एक वेगळो आमी सतत विचार घेतला, त्या विचाराक आदार तांणी सदांच दिला, सपोर्ट दिल्लो आसा म्हूण तांकां तांचे पूर्ण कमिटीक हांव देव बरें करूं म्हणटा. आनी चिखलकाल्याक तुमी आज महेश काळेचे आज आपले पूर्ण परफॉर्मन्स आसतले, फाल्यां भजन सगळें आसतलें आनी परवा सकाळी चिखलकाल्याक आसतलें. येतलो बरें एसेंब्ली चालू आसा, कृष्णकाळ गांवांचो फाल्यां आसा. सो लास्ट इयर दोगूय जाण चिखलकाल्याक आशिल्ले उबे आनी पूर्ण चिखलकाल्याचो आस्वादूय घेवंक मेळ्ळो. तातूंतल्यान आमकां एक इन्स्पिरेशन आनी मोटिवेशन द नेक्स्ट जनरेशन म्हणटा पळय तशें म्हाका गोविंद नावलो. आमी रावन सगळ्यांक मोटिवेट करुया. एसेंब्ली समज चड कुजबूज नासली जाल्यार दोगांचो प्रयत्न आसतालो परवाय चिखलकाल्याक उपस्थित रावन तातूंत भाग घेवन सेलिब्रेट करप. ताच्या खातीर देवस्थानच्या कमिटीन सगळे आमचे जे लोक सगळे आसतले जे भाग घेतले तांकां आमच्यो शुभेच्छा दिता. आमचो सुनील अंचिपक्का आमचो डिरेक्टर कंटिन्युअसली हे फेस्टिविटीज फुडें व्हरता आसतना ताजो कंटिन्युअस आदार आसताच. ताणें ह्या हाजेर पूर्ण लक्ष घालां आनी अशेंच पर्यटन फुडें व्हरता आसतना आमी गोंयचे परसेप्शन चेंज करता आसतना तुमचो आदार आसतलो अशी आशा बाळगिता आनी मागीर 2 उतरां सोंपयतात. देव बरें करूं. जय हिंद, जय गोविंद. देव बरें करूं सर. चडान चड देव बरें करूं. हांगा जमिल्ल्या समेस्त रसिकांच्या वतीन हांव परतून एक फावट देव बरें करूं म्हणटा. ह्या उपरांत हांव आफोणी दिता ट्युरिजम खात्याचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री दीपक नार्वेकर सर हांकां की ताणें सगळ्यांचे उपकार मानचे. गोवा पर्यटन खात्यातर्फे आयोजित चिखलकालो या उत्सवा निमित्त खास सांस्कृतिक कार्यक्रम 3 दिवस आम्ही आयोजित केलेला आहे. आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत गोव्याचे आमचे सगळे पर्यटन मंत्री श्री रोहन कवठे, ज्यांच्या संकल्पनेतून चिखलकालो जागतिक स्तरावर नेण्यासाठी त्यांनी खास प्रयत्न केले. ते आज या ठिकाणी प्रमुख
पाहुणे म्हणून आम्हाला लाभलेलं आहे त्यांचा मी पर्यटन खात्याच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे कला आणि संस्कृती मंत्री श्री गोविंद गावडे हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाला त्यांचाही फार मोठा सहभाग लाभलेला आहे. त्यांचाही मी पर्यटन खात्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो. आमचे डायरेक्टर टुरिझम श्री सुनील अंचिपाका IAS त्यांनी या चिखलकालो उत्सवाला जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर कंप्लीट करून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात यावा म्हणून प्रयत्न केले. त्यांचाही मी पर्यटन खात्यातर्फे आभार व्यक्त करतो. श्री देवकी कृष्ण कमिटीचे अध्यक्ष श्री धारवाडकर, सेक्रेटरी श्री तांबा आणि इतर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही मी पर्यटन खात्याच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि आज या ठिकाणी जो नामांकित महेश काळे यांचा बहारदार गायनाचा कार्यक्रम होणार आहे अभंगवारी, ते या ठिकाणी थोड्याच वेळात येणार आहे. गेल्या वर्षी तुम्ही राहुल देशपांडे यांचा बहारदार कार्यक्रम पाहिला आणि हा संपूर्ण कार्यक्रम गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, श्री रोहन कवठे आणि श्री गोविंद गावडे यांच्या संकल्पनेतून संपन्न होत आहे. तुमचं सर्वांचं या ठिकाणी पुनश्च एकदा स्वागत करतो आणि माझे आभार प्रदर्शन या ठिकाणी पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी सभागृहामध्ये आसनस्थ व्हावं आणि कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. तसे की चिखलकाल्याला इथे कसा गजर करतात हे आपण सगळेजण जाणता. एकदा मुक्त कंठाने एक सुरात सगळ्यांनी मिळून कसा गजर करूया. जय विठ्ठल, जय विठ्ठल, हरी विठ्ठल, हरी विठ्ठल, जय विठ्ठल. जरा आवाज येऊ दे की मोठ्याने. जय विठ्ठल, हरी विठ्ठल, जय विठ्ठल, हरी विठ्ठल. समचरण सरोजम सान्द्र नीलांबुधाम जगन्निहित पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. ज्याचे समचरण विटेवर स्थिर आहेत, ज्यांनी दोन्ही हात कटीवर ज्याचे निबद्ध आहेत आणि कोवळ्या आणि तरुण अशा तुळसी माळा ज्यांनी गळ्यामध्ये परिधान केलेल्या आहेत आणि कमल नयन असा हा पांडुरंग, त्याला सगळ्यांचा नमस्कार असो. पुन्हा एकदा आम्ही विठ्ठलाच्या ओव्यांमध्ये, विठ्ठलाच्या अभंगामध्ये रममाण होऊया. विश्वजित मेस. साऊंड सोड नका सांगू. साऊंड साऊंड तसं असे क्रॉस राहतो तर जस कसे करतो. ओके ओके. बाहेर मारते, बाहेर मारला खाली बसतो. मार्शलच्या या नगरीत पर्यटन खात्याच्या वतीनं अभंगवारी या चिखलकाल्याच्या उत्सवाच्या निमित्त आमचे जगप्रसिद्ध गायक आदरणीय महेशजी काळेच्या या संगीत महफिलीक आम्ही आज सगळे उपस्थित असतो. चिखलकालो आमचो एक फामाद मातयेचो असो उत्सव आमी म्हणूया. ज्या मातयेन आमी जन्म घेतलो, ज्या मातयेचो वास आज संपूर्ण जगा भितर आज पसरत गेल्लो आसा. ह्या खातीर पर्यटन खात्याचे आदरणीय मंत्री म्हजे मित्र श्री रोहनबाब खवटे यांच्या खूप मनापासून आभार व्यक्त करतो. कारण ह्या चिखलकाल्याक शेकडो वर्सांची पारंपारिकता आसा आणि आमचे सांस्कृतिक दायज जें आसा ते दायज संपूर्ण जगा भितर परजळचें. आणि म्हणूनच खास असो केल्लो यत्न, खास असो केल्लो हो प्रयत्न आज यशस्वी जाता आसतना आमी पळयता. सुरवात करपाक जाय आणि सुरवात फाटल्या वर्सांच्यान जाल्ली आसा आणि ती सुरवात अशी दबाज्यान जाली की म्हाका दिसता भर पावस पडून सुद्धा कितलेशे हजारो भाविक, देवकी कृष्णाचे भाविक किंवा भक्तगण जे आसात ते संपूर्ण विविध भारताच्या वेगळ्या कान्याकोपऱ्यांतल्यान तशेंच ट्युरिस्ट सुद्धा संपूर्ण जगाच्या नकाशाक वेल्यान आज आयिल्ले आशिल्ले. आणि ज्या वेळाचेर हो रंग, हो खेळ ज्या वेळाचेर आमी पळयलो
त्या वेळाचेर सगळे भक्तगणांचो आज आनंद जो आसा तो गगनात मावेन असो जाल्लो आसा आनी म्हणूनच आमचे संस्कृतीचें दायज हें अशेंच तरेचें मुखार व्हरपाक जाय. आमची नवी पिढी जी आसा ते पिढी मुखार जर आमी दाखयतले जाल्यार अशा तरेचे कार्यक्रमाचें आयोजन जावप हें तितलेंच म्हत्वाचें आसा. संस्कृतीचें संवर्धन करपा खातीर पिढी आज वावरतात पूण खरोखरूच त्या संस्कृतीचो कारण कितें आसा आनी आमकां कितें मेळोवपाक जाय आनी आमकां खंय पावपाक जाय हो एकंदरीत गोंय सरकाराचो एक प्रयत्न आसा. आनी होच प्रवास करता करता आदरणीय पर्यटन खात्याचे मंत्री आनी पर्यटन खात्यान हो जे आज हातान जे काम घेतिल्लें आसा तें यशाच्या शिखरा पर्यंत पावचें आनी आमचे संस्कृतीक दायज जें आसा ते जनमानसाक बरोबरूच आजच्या तरणाट्यां भितर तो एक आवेश तो एक हावेस निर्माण करून तेंच्यांनी आपले करियराच्या दृश्टिकोनांतल्यान आनी आपलें जें आरोग्य जें आसा ते आरोग्याच्या दृश्टिकोनांत सुद्दां हो चिखलकाल्याक खूब म्हत्व आसा. कारण ज्या वेळाचेर आज कॉन्क्रिटायजेशन जायत गेल्लें आसा परंतु मातयेचो वास हो बरेच वर्सांनी आमकां जर मातयेन आमी लोळ्ळे आनी पावसान तितून भितर जर एक रिमझिम जर हाडली जाल्यार म्हाका दिसता आमच्या जिवनाक भितर एखादं टेन्शन जर असलें जाल्यार टेन्शन मुक्त करपा खातीर सुद्दां हो एक उत्सव जावन आसा एक चिखलकालो जावन आसा. संपूर्ण परत एकदा जगभरातले जे भक्तगण आसात आनी ह्या उत्सवाचे जे आवड करून संपूर्ण आपल्या विविध कार्यक्रमांतल्यान आपल्याक व्यस्त न दवरता आसतना ह्या आमच्या चिखलकाल्या भितर मग्न जातात अशें सगळ्याच भक्तगणांचे भाविकांचे आमी खूब खूब शुभेच्छा व्यक्त करता. आदरणीय डॉक्टर प्रमोदजी सावंतांचे खूब मनापासून आभार व्यक्त करता. म्हज्या मतदारसंघातले ह्या मार्शलच्या असो एक अनोखी सांस्कृतीक दायज हे मुखार व्हरपा खातीर आज ताणें मान्यताय दिवन आज आदरणीय परत म्हजे मित्र रोहनजी खवटे यांचे खूब काळजासान आभार व्यक्त करता आनी सगळ्या गोमंतकीय भक्तगणाक हांव सगळ्यांक शुभेच्छा व्यक्त करता आनी तुमकां सगळ्यांक करता. सर फाटल्या वर्सात तुम्ही या चिखलकाल्यान पार्टिसिपेट जाल्ले ह्या वर्सांय पार्टिसिपेट जातले सर तुमी? डेफिनेटली जातले. आज आदरणीय म्हज्या मित्रांन म्हणिल्लें आसा की आमचे अधिवेशन सुरू आसा अधिवेशनाचो कसो वेळ मेळटा तो वेळ काडून हांगा येवप कारण अधिवेशनाच्या बरोबरूच लोकां भितर मिसळप हें तितलेंच म्हत्वाचें आसा. कारण आमचें सरकार जें आसा तें लोकांचें सरकार जावन आसा. त्या हे जे सांस्कृतीक दायज जे आमी मुखार व्हरतात त्या प्रत्येक कार्यान सुद्दां सरकार हाचो पार्टिसिपेशन आसता आनी म्हणूनच आमचें पार्टिसिपेशन सुद्दां तितलेंच म्हत्वाचें आसता अशें ह्या वेळाचेर हांव म्हणटलो. प्रश्नोत्तराचो काळ आसा. एखाद वेळ कितें जर महत्वपूर्ण जर गोश्टी जर आसल्यो किंवा विधानसभेत जर पटलाचेर जर आसतले जाल्यार एखाद वेळ आमकां उपस्थिती लावपाक मेळपाना पूण फाटले वर्स अधिवेशन नाशिल्लें म्हणून आमकां जास्तीत जास्त वेळ त्या चिखलकाल्या भितर सगळ्या भक्तगणां भितर मेळून मिसळून आनी त्यांच्या एका आनंदा भितर आमी थोडेशे वांटेकार जाल्ले त्या बद्दल तो जो क्षण जो आसा तो खूबच हृदयान आज घर करून राविल्लो. सर हे चिखलकाल्याक ऑपोजिशनाक तुमी हाडटले? एवरीबडी हांगसर ऑपोजिशन समर्थक विरोधक म्हणटा तें कांय ना. सरकाराचो कार्यक्रम सरकार हे विरोधकांचे आसा समर्थकांचे आसा आनी सांस्कृतीक ज्या वेळाचेर म्हणटा ताका खंय जात पात कात धर्म किंवा खंयचो एक पक्ष न लागता आमी सगळेच ह्या सांस्कृतीक दायजाचे आमी एक मानकरी जावन आसात आनी असोच तरेचो मेसेज आमकां सगळ्या जगान भितर दिवपाक जाय आनी म्हणूनच आमी म्हणिल्ले आसात. आदरणीय आमच्या मंत्र्यान सांगिल्लें आसात की हेतून भितर कास्ट बीस ते कांय ना. हितून भितर सगळेंच माणुसकी आज हितून दडिल्ली आसा आनी माणुसकीचें दर्शन म्हणल्यारूच आमच्या मार्शलाचो चिखलकालो. सो पर्सनली इन्वायट केला कोणाक तुमी? ऑलमोस्ट सगळ्यांक आमी इन्वायट केल्ले पूण फक्त कितें अधिवेशनाचो हो काळ आसल्या कारणान कितले जाण उपस्थिती लायता हें ताजेर अवलंबून. येस थँक्यू सर. थँक्यू सर 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 त्या आयडी घेऊया हांगा काळोख येता प्लीज सर त्या आयडीच्यान घेऊया त्या आयडीच्यान काळोख येता थंयसर काळोख येता सर तुमच्या ती हल्ली अशें रावून सर क्रावडी दिश्टी पडटलो सर. ओके ओके येस सर.
येस सर. आणि म्हटलेलं सर येस सर. पर्यटन खात्यान एक वेगळ्या विचारान गोंयचे विचार पर्यटना बाबतीत जे लोकांचे आसता तो बदलपाचो एक प्रयत्न केला. जे खरें गोंयचें अस्तित्व कितें आसा तें खरें फुडें हाडून दवरप. गोवा बियॉन्ड बिचीस ह्या प्रयत्नान जो लास्ट 2 वर्सां हो सरकार अंडर डॉक्टर प्रमोद सावंत आमी सुरवात केल्ली आसा. आनी तेन्ना एकूच विचार घेवन गेले आमी की गोवा इज ऑलवेज नोन. आमचे सदांच समुद्र किनारे तितलेच दिश्टी पडटा. पार्टी लायक एक चर्च आसा 2 देवळां तितल्यान आमची गोवा म्हणून वळख जाता. आज कोविडाच्या मागीर लोकांक कितें तरी वेगळें जाय आनी ते यूथ जावं नाजाल्यार जाणटो जावं ते एक्सप्लोर करूंक सोदता. आनी गोंयांत जेन्ना आमकां ऑलरेडी सांस्कृतीक मळार आमी इतले रीच आसा, बाकीचे आमचे ट्रेडिशन कल्चर फेस्टिविटी जेवण खाण सगळें जेन्ना बरें आसा तेन्ना ते आमी म्हाका दिसता उच्च वयल्या दर्जाचेर हाडले जाल्यार म्हाका पर्यटक जे येतात डॉमेस्टीक जावं इंटरनॅशनल तांकां आमच्या कॅलेंडर इयरांत नवे विचार पळोवंक मेळटा. आमी एक ध्येय घेतला की आमी गोवा टुरिजम बोर्डान आनी मेंबरा बरोबर बसून हॉटेल इंडस्ट्रीचे बाकीचे ट्रेडाचे की नवे आमी कशे विचार घेतले काय म्हणून. आनी शिगमो आनी कार्निवल सोडलो जाल्यार सावजिवो नवे आमी केले. आनी चिखलकालो जो आज हांगा आमी आज सेलिब्रेट करपाक 3 दिसाचो इव्हेंट आसा. आषाढी एकादशी जाली की रोखडो चिखलकालो जाता. आनी ताजो इव्हेंट ग्रामीण भागांत माशेल सारकेल्या सुंदर गांवांत देवकी कृष्णा देवळान सेलिब्रेट आमी लास्ट इयर केलो. तेन्ना खूब उमेदीन सगळ्यांनी पार्टिसिपेट जाले आनी रेसिप्रोकेशनूय मेळ्ळें. बरो रेसिप्रोकेशन मेळ्ळें. अंदूचे वर्स आमी फेस्टिविटीज दाखयता आसतना चिखलकालो एक मेन फेस्टिवल हो आमी पर्यटन खात्यान आमच्या हातूंत नोंदणी करून घेतिल्ली आसा. देवस्थानच्या कमिटीच्या सपोर्टान आमी पूर्ण तरेन हो कार्यक्रम फुडें व्हरता आसतना रिजनरेटीव टुरिजम आनी एकादश तीर्थ हे जे आमी स्पिरिच्युअल सेक्टराचेर काम केलां थंय चिखलकाल्याचे 3 दिसाच्या इव्हेंटान पयल्या दिसा क्लासिकल सिंगींग लास्ट इयर राहुल देशपांडे आशिल्लो. अंदू आमी महेश काळे घेवन आयिल्ले आसा. फाल्यां भजन आनी परवां चिखलकालो सेलिब्रेशन. ह्या हातूंतल्यान पर्यटक आज ऑलरेडी इन्क्वायरी इतल्यो आयल्या की म्हाका दिसता पर्यटकांनी ऑलरेडी डॉमेस्टीक आनी इंटरनॅशनल येतलेच. पूण ह्या जाग्याचेर ह्या वास्तूक ग्रामीण भागांत रुरल टुरिजम वाडयता आसतना हाजो आस्पावूय घेवंक मेळटलो. वेगळे वेगळे पॉलिसीज होमस्टे जावं कॅरवन जावं तशेंच वेगळे वेगळे आमचे पर्यटकां खातीर घेतिल्ले नवे विचार तातूंत चिखलकाल्याचो खुबसो भाग आसा. वीरभद्र जावं सावजिवो जावं नवे नवे फेस्टिविटीज नवे नवे आमचे जे ओल्ड ट्रेडिशन कल्चर आशिल्ले ते परत दाखोवपाचो आमचो पर्यटन खात्याच्या मार्फत मुख्यमंत्र्या कडेन बसून आमी जे विचार मांडले तेच फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसा. आनी गोंयचें परसेप्शन चेंज करून गोंयचें अस्तित्व कितें आशिल्लें म्हणजे आमचे छत्रपती शिवाजी महाराज सप्तकोटेश्वर देवूळ जावं काणकोणचे परशुराम पुरुषोत्तम जावं फोंड्या तालुका कशी जाली जाल्यार आज आमी हांगा आयले फेस्टिविटीज जावं हे पूर्ण तरेन आमी जो सुरवात केल्या म्हाका पूर्ण तरेन खात्री आसा की येता त्या दिसांनी गोंया पळयता आसतना दृश्टीकोन पर्यटकाचो फक्त समुद्र नासतले जाल्यार गोवा बियॉन्ड बिचीस म्हणटा आसतना ग्रामीण भागांत येवन ग्रामीण रुरल टुरिजम पळोवन टुरिजमाच्या भागांत जे रुरल भागांत जे लोक रावतात तांकांय बेनिफीट जातले ह्या विचारान जे आमी घडयल्ले आसा इन्क्लुझीव टुरिजम म्हणून ते एक सक्सेसफूल स्टोरी जाली जाल्यार स्वयंपूर्ण गोंय बऱ्या अर्थान जातलें. थँक्यू. सर फोटो अँड रील मेकिंग कॉम्पिटिशनूय दवरला तुमी कोण पार्टिसिपेट जातले ताजेर कितें तुमचे भरपूर एंट्री आसा तुमी पार्टिसिपेट जावंक शकता. फोटोग्राफी रील्स करप आयच्या भुरग्यांक आवडटा आनी ताका प्रायजूय दवरला सो एवरी वन इज अ चान्स टू वीन रिवॉर्ड्स अँड अवॉर्ड्स ऑल्सो. येस थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू.
हे